नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय चॅनल, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा दिवस खूप एक्साइटेड आहे कारण मी आज जाणार आहे गणपती बघायला. ते पण पुण्याचे गणपती बघायला. पुण्याचे गणपती म्हणजे पुण्याचे गणपती, सुंदर डेकोरेशन अँड ऑल. तर ते सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर तुम्ही हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही या व्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा आणि एन्जॉय करा. तर गाईज, मी आता जेवून वगैरे निघाले कारण आम्हाला रात्रभर फिरायचं आहे गणपती पाहण्यासाठी. सो आत्ता आम्ही निघलो आहे पुण्याच्या प्रसिद्ध गणेशोत्सवाच्या दर्शनासाठी. पुण्याचे गणपती म्हणजे एक वेगळीच ओळख आहे. हा आहे पुण्याचा पहिला मानाचा गणपती. तर दरवर्षी हजारो भक्त येथे येऊन दर्शन घेतात. सुंदर सजावट, दिव्य वातावरण आणि भक्तिभाव हे या गणपतीचं वैशिष्ट्य आहे. तर मंडळी, आता आपण आलो आहोत दुसऱ्या मानाच्या गणपतीकडे. तर मित्रांनो, आज आपण दर्शन घेतलं पहिला आणि दुसरा मानाचा गणपती. छोटासा ब्रेक घेते आणि मस्तपैकी कॉफी पिते. पाहायला चाललोय तिसरा मानाचा गणपती, तो म्हणजे गुरुजी तालीम गणपती. सो आता आपण आलो आहे तुळशीबाग गणपती म्हणजे चौथा मानाचा गणपती. तुळशीबाग गणपती मंडळ पाहायला खूप सुंदर असतो. आकार, मूर्तीची उंची, कला व थीम डिझाईन विशेष. सो खूप मस्त वाटलं बघून. बाप्पाची नजर काढावी वाटली म्हणून मी बाप्पाची नजर काढली. खूप छान वाटलं. दर्शन घेतलं आणि इथून आम्ही पुढे निघालो. तर आम्ही तिथून गेल्यानंतर बाण भेटला उडवायचा. तर आम्ही तिथे मस्ती चालू केली. म्हणजे मस्ती नाही म्हणता येणार, पण घेतला बाण. बघूया म्हटलं कसं होतं ते. त्याच्यामुळे आम्ही इथे जरा वेडेपणा केलेला दिसतोय तुम्हाला. आता आपण निघालो आहे पुण्याच्या सर्वात प्रसिद्ध गणपतीकडे. तो म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती. पुण्याच्या गणेशोत्सवाचं खरं वैशिष्ट्य या ठिकाणी अनुभवायला मिळतं. हा आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती. भक्ती, वैभव आणि भव्यतेचं अप्रतिम प्रतीक. दरवर्षी लाखो भाविक इथे येऊन दर्शन घेतात. सुवर्णमंडित मूर्ती, सुंदर सजावट आणि भक्तांचा उत्साह हे सगळं पाहून मन अगदी भारावून जातं. तुम्ही बघू शकता किती सुंदर मूर्ती दिसत आहे. खूप छान दर्शन झालं आम्हाला. काहीच गर्दी नव्हती. तर गाईज, आता आपण आलो आहेत एका खास ठिकाणी. इथे देवीची गुहा आहे. तर तिथे आत शिरताच खूप थंडवा, शांतता आणि दिव्य वातावरण जाणवतं. तर इथे गणपती बाप्पाचं सुंदर मंदिर आहे. गुहेच्या आतमध्ये देवीची मूर्ती आहे. तिथे आम्ही पाया पडलो आणि तिथून आम्ही निघालो पुढच्या गणपतीकडे बघायला. इथे बघू शकता किती सुंदर केदारनाथचं मंदिर केलेलं आहे. आम्ही तिथेही जाऊन आशीर्वाद घेतला बाप्पांचा. तर मंडळी, आपण आलो आहे पाण्यातील द्वारका आणि इथल्या बाप्पाला बघायला. खूप सुंदर पद्धतीने यांनी सजावट केली होती. असं वाटत होतं खरंच आपण पाण्यातील द्वारकामध्ये दर्शन घ्यायला आलोय. आयुष्यातील एक अविस्मरणीय अनुभव आहे असं म्हणता येईल. तर खूप छान वाटलं इथे बघून. पाण्याखालची द्वारका पाहायला मिळाली. तर मंडळी, हा होता आपला आजचा दिवस. सो गाईज, कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग? कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.